आज दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने दौरा महत्त्वपूर्ण। मीच एकमेव सत्ता केंद्र, शपथविधीनंतर विजय यांची स्पष्टोक्ती। वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा। तमिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेवरून उफाळला मोठा वाद। उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुनावणीची शक्यता। आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता। कामराला समर्थन देणं सुषमा अंधारेंना भोवणार का? विधिमंडळामध्ये हक्कभंग समितीसमोर आज हजर राहण्याची शक्यता। मंत्री नितेश राणेंनी ओवैसींची तुलना केली लादेंची। एमआयएम ही एक दहशतवादी संघटना, नितेश राणेंचा हल्लाबोल। सोमनाथच्या मंदिराला 75 वर्ष पूर्ण। सोमनाथमध्ये भव्य रोड शो नंतर मोदींकडून मंदिरात विधिवत पूजा। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरण। बाबा सिद्दीकींचे बॉडीगार्ड कॉन्स्टेबल बडतर्फ। सिद्दीकींच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका। राज्यातील तब्बल 487 शाळा बेकायदा। शिक्षण विभागाची धडक कारवाई। मुंबई विभागात सर्वाधिक 381 अनधिकृत शाळा आढळल्या। भोंदू अशोक खरात प्रकरण। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार, सूत्रांची माहिती। टीसीएस मधील धर्मांतरण, महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण। आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार। निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपते। मंगळवारी निदा खान प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। निदा खान, इम्तियाज जलील यांचे नातेवाईक। मंत्री संजय शिरसाटांची माहिती। अमरावतीत सासरच्यांकडून विवाहितेचा छळ। मारहाणीत गर्भवती असताना महिलेचा गर्भपात। पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। बागडोगरासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरू। पुणे बागडोगरा हवाई मार्गामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार। राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट। राज्यातील अनेक भागांना अलर्ट जारी। हवामान विभागाचा अंदाज। डोडा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस। सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळली। पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा। पुजाऱ्यांच्या वेतनाबाबत न्यायिक आयोगाची मागणी। सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। युद्ध समाप्तीच्या दिशेने प्रगती। अमेरिकेच्या प्रस्तावाला इराणचं उत्तर। ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी महत्त्वाची घडामोड। पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला। 15 सैनिक ठार। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतात दहशतवाद्यांचा हल्ला। चर्चा म्हणजे शरणागती नव्हे। इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा। कच्चं तेल $3 प्रति बॅरल वधारलं। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार। होर्मुझचा तिढा अद्याप कायम असल्यानं दरवाढीचं संकट। शांघाय तिरंदाजी विश्वचषकात स्टेज 2 मध्ये भारतीय महिलांचा विजय। चीनच्या तिरंदाजांना धूळ चारत सुवर्ण पदकाची केली कमाई। अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूची बाजी। अवघ्या 2 विकेट्सनं मिळवला विजय। मुंबई ऑफिशियली IPL मधून आउट। आज 2 तुल्यबळ संघात धडक। पंजाब समोर दिल्लीचं आव्हान।